पालकांसाठी माझं सांगणं असणार आहे की सैनिक स्कूल आणि नवोदयला काय ॲडमिशन घेतलं पाहिजे. सुदैवानं आता असं झालं की सैनिक स्कूलमध्ये सुद्धा मुलींसाठी ॲडमिशन चालू झालं. सध्या 10% मुलींना ॲडमिशन मिळतंय. म्हणजे समजा 100 मुलं असतील तर 10 मुलींना सैनिक स्कूलला ॲडमिशन मिळतंय. महाराष्ट्रात 2 सैनिक स्कूल आहेत, एक साताऱ्यामध्ये आहे आणि एक चंद्रपूरमध्ये आहे. आणि महाराष्ट्रात अजून 2 निमशासकीय सैनिक स्कूल चालू होत आहेत किंवा चालू झाली असतील. आपण विचार केला तर अख्ख्या भारतात 28 सैनिक स्कूल्स आहेत आणि त्याच धर्तीवरती प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय आहे आणि तिथं मुलं आणि मुलींमध्ये फरक नाही आहे. ज्याला मार्क पडतील जसे ॲडमिशन होतील तसं मुलींनाही ॲडमिशन मिळतं आणि मुलांनाही ॲडमिशन मिळतं. विशेष म्हणजे प्रत्येक पालक विचारतो की सैनिक स्कूल किंवा नवोदयला ॲडमिशन का घेतलं पाहिजे. तर मला पालकांनाही सांगायचं आहे की आज आपण पाहतो की खूप सारे रेसिडेन्शियल स्कूल्स तयार झालेले आहेत, नवीन शाळा येत आहेत. म्हणजे अकलूजसारख्या ठिकाणी आपल्याकडे CBSEची शाळा आहे, ICSEची शाळा आहे, स्टेट बोर्डच्या तर शाळा आहेतच. पण ह्या सगळ्या इथं शाळा असताना माळशिरस अकलूजमध्ये किंवा त्याच अनुषंगाने सोलापूरला असतील, सातारला असतील, सगळीकडे असताना आपण सैनिक स्कूल किंवा नवोदयसारख्या ठिकाणी का घातलं पाहिजे मुला मुलींना. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, मी सैनिक स्कूलचा विद्यार्थी आहे. तर एक शिस्त जी असती, सेल्फ जी डिसिप्लिन असतो तो ह्या शाळेत गेल्यामुळे येतो मुलांमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे मुलं किंवा मुली इंडिपेंडंट होतात. आणि फक्त इंडिपेंडंट म्हणजे काम करायला किंवा स्वतःचं काम करायला किंवा स्वतःला मार्गदर्शन करणे हे इंडिपेंडन्स नाही, वैचारिक इंडिपेंडन्स त्यांना येतं. ते स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला चालू करतात, स्वतः काय करायचं पुढं ते ठरवायला लागतात. आणि विशेषतः सैनिक स्कूल आणि नवोदयमध्ये इतका डिसिप्लिन चांगला असतो की समजा जर आपण विचार केला, आजकाल काय झालंय की प्रत्येक मुलं मुली असे मोबाईल घेऊन बसतात आणि तुम्ही त्यांना अभ्यास करायला सांगितलं, संध्याकाळचं तुम्ही अभ्यासाला बसवलं तरी ते मोबाईलच घेऊन बसतात. पण सैनिक स्कूलमध्ये मी तुम्हाला सांगतो की नवोदयमध्ये संध्याकाळी 6 मध्ये जेवायची वेळ सोडली तर 10 पर्यंत कंपल्सरी अभ्यास करावा लागतो. म्हणजे दिवसाचे 4 तास असं विचार केला तर आठवड्याचे 20 तास आणि वर्षाचा विचार करा, तेवढे तास ही मुलं मुली टेबलावर बसून अभ्यास करतात. आणि बाहेरच्या शाळांमध्ये आपल्या घरांमध्ये हे होऊ शकत नाही. कारण काय होतं, मुलांना जरी आपण अभ्यास करायला बसलो तर कोणतरी पाहुणा आला, आपण टीव्ही चालू केली, एखादी टीव्हीची सिरियल चालू झाली आणि नेमकं काय महिलांना सांगतो मी, सगळ्या टीव्ही सिरियलचे टायमिंग हे मुलांच्या अभ्यासाच्या वेळेचंच आहे. त्यामुळे काय होतं की अभ्यासाच्या वेळी तुम्ही टीव्ही चालू करता आणि त्यामुळे मुलं मुली अभ्यास करत नाहीत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की अशा इन्स्टिट्यूशनमध्ये मुलांना अभ्यास करायची सवय लागते. क्लासेस नसतात त्यांना, क्लासेस नसल्यामुळे सेल्फ स्टडीची एक मोठी सवय लागते. आणि ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, एक तर सेल्फ स्टडीची गोष्ट आणि सेल्फ डिसिप्लिन, हे म्हणजे अनुशासन आणि स्वतः अभ्यास करायची सवय पुढे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि सैनिक स्कूल सारख्या शाळेला किंवा नवोदय सारख्या शाळेला काही ध्येय आहे. आर्मीमध्ये त्यांचं जास्तीत जास्त सिलेक्शन होतं. 12वी नंतर ती मुलं किंवा मुली चांगल्या ठिकाणी लागतात, अभ्यास करतात, कोण इंजिनिअरिंगला जातं, कोण मेडिकलला जातं. तर या अनुषंगानं मला सांगायचं आहे की यांनी जो प्रपंच चालू केलेला आहे की जास्तीत जास्त मुलं किंवा मुली नवोदय किंवा सैनिक स्कूलला जावेत, तो अतिशय चांगला आहे आणि तुम्ही तो चालू ठेवा कांडोरे सर. त्यानंतर आपण वळूया स्पर्धा परीक्षेकडे. आजकाल काय होतंय की बऱ्याच मुलांना किंवा मुलींना आपण विचारलं ना ग्रॅज्युएशन नंतर काय करताय, तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. अकलूजसारख्या ठिकाणी सुद्धा मी बघतोय की सेंटर्स उघडायला लागलेत, MPSCचा असेल, UPSCचा असेल. तर पालक आहेत, पण पालकांसाठी आज पहिल्यांदा सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण ठरवलं पाहिजे की स्पर्धा परीक्षा द्यायची की नाही आपल्या मुलांनी. आणि त्यासाठी फक्त पालकांनी ठरवून चालत नाही. म्हणजे पालकांची इच्छा असेल की आपण कलेक्टर झालो असतो बरं झालं असतं, आपण DYSP झालो असतो बरं झालं असतं, आपण PSI झालो असतो बरं झालं असतं, आणि ती तुम्ही डायरेक्ट तुमच्या मुलांवरती किंवा मुलींवरती थोपवू नका. त्यांना इंटरेस्ट डेव्हलप होऊ द्या, त्यांना विचारत राहा. म्हणजे एक 7वी 8वी 9वी 10वी नंतर त्यांना विचारत राहू दे तुम्हाला काय व्हायचं आहे. कोण म्हणलं इंजिनियर व्हायचं तर त्याप्रमाणे तयार करा, कोण म्हणलं डॉक्टर व्हायचं आहे त्याप्रमाणे तयार करा. मग जर एखादं मूल म्हणतंय की मला अधिकारी व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, मला PSI व्हायचं आहे, मला पोलीस ऑफिसर व्हायचं आहे,
किंवा मला बिझनेसमॅन व्हायचं, तर त्याप्रमाणे मग तयारी चालू करा. मग जर विद्यार्थी तुमचा किंवा मुलगा मुलगी म्हणतोय की मला असं अधिकारी व्हायचं आहे, त्यावेळी तुम्ही मग त्यांना स्पर्धा परीक्षेचं ओरिएंटेशन द्यायला चालू केलं पाहिजे. म्हणजे थोडं जनरल नॉलेज वाचलं पाहिजे, पेपर वाचला पाहिजे, लायब्ररीची पुस्तकं वाचली पाहिजेत. वाचनाची आवड गरजेची आहे. म्हणजे मी जसं म्हणलं की सेल्फ डिसिप्लिन गरजेचं आहे, सेल्फ स्टडी महत्वाचं आहे, तसं वाचन पण महत्वाचं आहे. कारण पुढं तो सिलेबस खूप मोठं होतं आणि वाचनाची आवड असल्यावरच माणूस वाचन व्यवस्थित करू शकतो. तर त्यानंतर पालकांनी निर्णय घेतला पाहिजे की आपल्या मुलाला मुलीला आपण स्पर्धा परीक्षा